श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आता पुढे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 15व्या अध्यायाला आपण सुरुवात करूयात. तर मंडळी, निस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली तर मनुष्याला तीर्थ करणे, हठयोग करणे तसेच वेदाभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपले पाप, ताप व दैन्य यापासून आपण मुक्त होऊ शकतो. प्रपंच कितीही कठीण असला तर आपल्या कठीण प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराज निश्चितच धावून येतात. याची अनेक भक्तांना प्रचिती आली आहे. आपल्या हातून चांगले कर्म व योग्य आचरण कसे होईल हा विचार करणे फार आवश्यक आहे. जर असे घडले तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मोक्षाचे दरवाजे मोकळे करून देतात. आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराज कधीही एका ठिकाणी बसले नाहीत. त्यांचा संचार केव्हा व कोठे होईल हे सुद्धा सांगणं कठीण आहे. जेव्हा ते आसपासच्या कोणत्याही गावाला गेले तर त्यांच्या आजूबाजूला लोकांची गर्दी होत असे व त्यामध्ये लोक आपली गाऱ्हाणी व संकटे स्वामींच्या समक्ष मांडत असत व त्यातून स्वामी त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांची संकटातून मुक्तता करीत. अशाच एका वेळी श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा येथे आले असताना ते तेथील जवळच्या जंगलात गेले होते. तेव्हा ते काट्यांची शय्या करून त्यावर झोपले. त्याच गावात एक बस्सप्पा तेली नावाचा गरीब दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो नेहमी अनेक प्रकारच्या आर्थिक विवंचनेत राहत असल्यामुळे त्याला त्याची बायको व त्याची संतान टाकून बोलत असत. त्यामुळे त्याची इच्छा आपल्याला एकांतवास मिळावा व आपले अशांत मन शांत व्हावे म्हणून आपल्या गावाशेजारील असलेल्या जंगलात तो गेला. तो जंगलात गेला तर त्याने पाहिले की कोणीतरी मनुष्य एका काटेरी शय्येवर झोपले आहेत. त्या महाराजांना त्या अवस्थेत पाहून त्याला मोठा अचंबा वाटला. तो आपल्या मनाशीच विचार करू लागला की ह्या काटेरी शय्येवर झोपलेला मनुष्य हा साधासुद्धा नसून एक कोणीतरी अवतारी महात्मा आहे. अगदी त्याच वेळी त्याच्या पायाला काटा रुतला व त्याला फार वेदना झाल्या. आपल्याला एक काटा रुतला तर एवढ्या वेदना होत आहेत, मात्र हे साधू महाराज या काट्यांच्या शय्येवर झोपले असताना त्यांच्या शरीराला किती मोठ्या वेदना होत असतील ह्याचा विचार करूनच त्याच्या अंगाला शहारे आले. त्याच्या मनात येत असलेल्या भावना महाराजांनी ओळखल्या व त्याला जोराने ओरडून म्हणाले, आम्ही कोणी मोठा सत्पुरुष असो किंवा नसो, तुला याचे काय करायचे? श्री स्वामी महाराजांचे बोलणे ऐकून बस्सप्पा याला वाटले की हे महाराज तर अंतर्ज्ञानी पण आहेत. माझ्या मनात जे काही विचार चालू आहेत ते महाराजांनी कसे काय ओळखले? महाराजांचे हे अलौकिक रूप पाहून बस्सप्पा याला आता नक्की वाटले की ही व्यक्ती कोणी साधीसुधी नाही तर एक खूप मोठी अवतारी व्यक्ती आहे. या सर्व प्रसंगाने बस्सप्पा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले व त्याला फक्त आता महाराजांचीच ओढ लागली होती. तो आपला कामधंदा सोडून रोज महाराजांच्या सेवेसाठी अरण्यात जाऊ लागला व त्यांची सेवा करू लागला. बस्सप्पा तेथे जाऊन महाराजांचे पाय चेपीत व त्यांनी सांगितलेली सर्व कामे करीत असे. तो महाराजांच्या एवढ्या नादी लागला की कधीकधी रात्र होई पण त्याला आपल्या बायको मुलांची आठवणसुद्धा येत नसे. श्री स्वामी महाराजांना बघण्यासाठी जेव्हा गावकरी अरण्यात गेले तेव्हा त्यांना असे वाटले की स्वामींचे रूप हे बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीसारखे आहे व त्यांच्याबरोबर बस्सप्पासुद्धा या वेड्यांच्या नादी लागून आपला संसार उद्ध्वस्त करीत आहे व आपल्या संसाराची माती करीत आहे. त्याच्या या वागण्यामुळे मंगळवेढा गावातील लोक, त्याची पत्नी व मुलं हे सुद्धा त्याला अद्वा बोलू लागले व त्याला हिणवू लागले. पण बस्सप्पा याने कोणाचीही पर्वा केली नाही व आपली स्वामी सेवा निरंतर चालू ठेवली. एकदा स्वामी समर्थ अरण्यातून जात असताना रस्त्यावर खूप काटे होते, तरीसुद्धा स्वामी त्यावरून पुढे जाऊ लागले व त्यांच्या मागे बस्सप्पा तेलीसुद्धा जाऊ लागला. पुढे अरण्यात जाता जाता खूप अंधार झाला व बरीच रात्र होऊ लागली. त्यानंतर बस्सप्पा तेली ह्याला एक घटना दृष्टीस पडली.
जंगलात जिकडे तिकडे रस्त्यावर व झाडावर सुद्धा सरपत दिसू लागले. तेव्हा बसप्पा तेली घाबरला. पण महाराजांनी बसप्पा तेली याला म्हटले की घाबरू नको, जितके पाहिजे तितके घे. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार बसप्पा तेली याने आपल्या दुपट्ट्यात येईल तेवढे सर्प भरले व तो घराकडे निघाला. घरी जाऊन उत्सुकतेने त्याने आपला दुपट्टा उघडला व पाहू लागला तर काय आश्चर्य, त्या दुपट्ट्यात जेवढे सर्प टाकले होते त्या सर्पाचं रूपांतर पिवळ्या सोन्यात झालं होतं. ते पाहून त्याला खूपच आनंद झाला. त्याने ही सर्व घटना आपल्या पत्नीला सांगितली. तेव्हा तीही सुखावली. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी बसप्पा तेल्याचं दुःख व दारिद्र्य दूर केलं व नंतर तो सुखाने आपला संसार जगू लागला. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 15वा अध्याय येथे समाप्त होतो. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.